करुणा असो करुणा असो दीक्षाभूमीचे विस्तारीकरण झाले पाहिजे त्या समर्थनार्थ 156 फीट पंचशील धम्मध्वज यात्रा आपल्या परिसरातून सुरू ध्वज यात्रा निघत आहे। तमाम आंबेडकर अनुयायांना निवेदन आहे की त्यांनी या यात्रेत सहभागी व्हावे, धम्मध्वज यात्रेत सहभागी व्हावे। ऐतिहासिक अशी 156 फीट पंचशील धम्मध्वज यात्रा दीक्षाभूमी संघर्ष समितीतर्फे ऐतिहासिक अशी 156 फीट पंचशील धम्मध्वज यात्रा आपल्याच परिसरातून दर्जाचं स्मारक आहे तर त्याचा विकास सुद्धा त्याच प्रकारे व्हायला पाहिजे। दीक्षाभूमीचं विस्तारीकरण झालं पाहिजे आणि दीक्षाभूमी स्मारक समिती हटाव आयोजन दीक्षाभूमी संघर्ष समितीच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। वस्तीतील विश्वकर्मा नगर, चंद्रमेन नगर, कुकडी वसाहतीतील सर्व नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की आपण सन्माननीय मानकर सर अमरावतीवरून आलेले आहे, त्यांच्या हस्ते बुद्धाच्या महाकरुणिक बुद्धाची करुणा असो करुणा असो समर्थनात निघालेल्या धम्मध्वज यात्रेमध्ये शताब्दी चौक साथीतील सर्व नागरिकांचे मनापासून स्वागत करतो। 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली व जनावरातून माणसात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। त्या दीक्षाभूमीला आज लाखो लोक भेट देतात, पण दीक्षाभूमीला जागा अपुरी पडत आहे। आपल्याला सुरुवात शताब्दी चौकला लवकर यावं। सर्व स्टॉपवर सर्व माझ्या थांबलेल्या लोकांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी 2 मिनिट आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून तुमच्यामुळे आमच्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही। 2 मिनिट रेल्वे झेंडा पकडलेल्या लोकांनी लवकर यावं, जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही। 2 मिनिट तुमच्यामुळे आमच्यामुळे तुम्हाला त्रास होणार, आम्हाला सहकार्य करावं। रेल्वेतील सर्व लोकांनी लवकर यावं, जेणेकरून ट्रॅफिक मधील फसलेल्या लोकांना त्रास होणार नाही। कृपया रेल्वेतील सर्व लोकांनी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा। चौकामध्ये सर्वांचं स्वागत आहे। ट्रॅफिक मध्ये जो लोकांना अटकले कृपया थोडा सहयोग करा। पोलीस यासाठी कोणी गाडी घुसवू नका, इकडच्या आणि इकडच्या रॅलीला जाऊ द्या। ही धम्म शांती रॅली आहे, सर्वांचं स्वागत आहे। या रॅलीचं समापन आहे।